आणि राज्यात पुन्हा एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे। अवघ्या 2 दिवसात हा मोठा राजकीय भूकंप होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीला हजर राहण्याचा व्हीप बजावण्यात आलाय। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन आहे। व्हीप पाठवल्यानंतर बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे। विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपाची चिन्ह दिसायला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळी तुमच्याकडून मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। व्हीप बजावण्यात आलेला आहे ठाकरे गटाकडून आपल्या सगळ्या खासदारांना उद्या 11 वाजताच्या बैठकीचा, आणि जर ते उपस्थित राहिले नाहीत तर ते अपात्र ठरू शकतात किंवा त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। सावध पाऊल म्हणायचं का हे ठाकरे गटाचं? निश्चितच, कारण हे प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन आहे त्यांची। कारण अँटी डिफेक्शन लॉ मध्ये 10व्या अनुसूचीमध्ये पॅरा 2 मध्ये जर व्हीपचं पालन केलं नाही तर ते अपात्रतेची पिटिशन त्यांच्या विरुद्ध येऊ शकते आणि ती डिसाईड झाली तर ते अपात्र निश्चित होऊ शकतात। त्यामुळे हे मला वाटतं कायद्याच्या दृष्टीने योग्य असं पाऊल दिसतंय की त्यांना व्हीप, अरविंद सावंत जे व्हीप त्यांचे व्हीप आहेत, त्यांनी जो प्रतोद आहेत, त्यांनी हा व्हीप बजावला आहे सर्व खासदारावर आणि हे योग्य आणि लिगली टेनेबल असं पाऊल आहे। शिवसेनेकडून ते उचललं गेलेलं आहे आणि त्या संदर्भात आता बघूया, म्हणजे व्हीप झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन द्यावी लागेल आणि त्यामध्ये मग लोकसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। पण सर असं आहे की बैठकीसाठीचा व्हीप उद्याचा आहे। उद्या ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, पण आज दिवसभरातच काही घडामोडी घडल्या आणि ठाकरेंच्या खासदारांनी ओम बिर्लांकडे पत्र वगैरे दिलं तर हा व्हीप कितपत व्हॅलिड राहतो? हा तोच प्रश्न आहे, कारण व्हीपचा परत त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे। कारण हा सभागृहाशी संबंधितच व्हीपचं ज्युरिडिक्शन आहे। सभागृहात एखाद्या प्रश्नावर ते उपस्थित राहिले नाही किंवा एखाद्या मतदानाच्या वेळेस उपस्थित राहिले नाही तर ते पुढची प्रक्रिया होऊ शकते। हे सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा कांगोरे आहेत। त्या कायद्याचे इंटरप्रिटेशन कसं होईल पुढे, म्हणजे बैठकीला आले नाही त्याच्यात व्हीप लागू होईल का, मग का तो सभागृहाच्या प्रश्नावरच लागू होईल, हा सुद्धा मग पुढे इंटरप्रिटेशनचा प्रश्न राहील। तर हे सगळे प्रश्न उद्भवतील, पण त्यांना तुर्तास ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन तर देता येईल। सध्या असं आहे की एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचे काही खासदार जातील असं सूत्र सांगतायत। तशा हालचाली दिल्लीमध्ये घडतायत। ठाकरे गटासमोर ही पक्षफुटी थांबवण्यासाठी काय महत्त्वाचे पर्याय किंवा काय मार्ग सध्या उपलब्ध आहेत? ठाकरे समोर जे मार्ग उपलब्ध होते ते मला वाटतं आता संपलेले दिसतात, कारण पूर्वीच सगळं करायला हवं होतं। आता त्यांचे खासदार दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि कदाचित पत्र वगैरेची प्रक्रिया तिथे चालू असावी असं दिसतं मला। आता त्यांना मनधरणी करणं हाच एक दुसरा उपाय आहे। दुसरा लिगली त्यांनी तो व्हीपचा जो आहे व्हीप देणं आणि तो पाळला नाही तर मग पिटिशन फाईल करणं वगैरे हे उपाय आहे। पण हे सगळे मग लोकसभा अध्यक्षांच्या ज्युरिडिक्शन खाली अधिकार आहे आणि लोकसभा अध्यक्ष मग त्यावर कसा निर्णय घेतात, कायदेतज्ञ त्यांना काय सल्ला देतात, हे सगळं पुढची प्रक्रिया आहे। इफ्स अँड बट्सचा हा प्रकार आहे। पण त्यांनी सध्या व्हीप बजावला आहे बैठकीसाठी लागू होईल की सभागृहाच्या लोकसभेच्या बैठकीसाठी आहे, हा सुद्धा पुढे एक इंटरप्रिटेशनचा प्रश्न येईल आणि हे सगळं मॅटर सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्ट इथे मग स्पष्ट करेल काय करायचं ते आणि त्याच्याप्रमाणे निर्णय होईल। हो, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ठाकरे गटाकडून ओम बिर्लांना एक पत्र देण्यात आलंय की अशा कोणत्याही फुटीर गटाला तुम्ही स्वतंत्र मान्यता देऊ नका। जोपर्यंत ठाकरे गटाला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत याच्यावरती कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असे बरेच मुद्दे त्या पत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या पत्राला आत्ताच्या घडीला कितपत महत्त्व आहे? नाही, ते पत्राला महत्त्व म्हणजे प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन आहे, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण ज्याला म्हणतो तशी ती ऍक्शन आहे आणि तसं दिलेलं काही तसं वाईट नाही आहे की कायद्याच्या दृष्टीने ओम बिर्ला त्याचं माननीय अध्यक्ष लोकसभा त्याचं कॉग्निझन्स घेतील, जसं आपण कोर्टामध्ये कॅव्हिएट दाखल करतो त्यासारखीच ही प्रक्रिया आहे। म्हणजे आमचे ऐकून घ्या, निर्णय प्रक्रियेच्या अगोदर आमची बाजू सुद्धा ऐकून घ्या, असं त्याचं थोडक्यात। तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, म्हणजे लिगली इट्स अ करेक्ट ऍक्शन आणि त्या लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल।
ठाकरेंचे जे खासदार शिंदेसोबत जाण्यासाठी सध्या उत्सुक आहेत, त्यातली नावं बरीच समोर आलेली आहेत. त्यांच्यासमोर काय कायदेशीर पर्याय सध्या उपलब्ध आहेत स्वतःवरची कारवाई टाळण्यासाठी? स्वतःवरची कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे दोन कायदेशीर पर्याय आहे. त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे की हा पक्ष आम्ही सोडून जातोय, की हा पक्ष आमचा आहे, म्हणजे मूळ पक्ष आमचा आहे आणि सगळे पदाधिकारी जे आहे पक्षाचं संघटनात्मक जी रचना आहे, की संघटनात्मक रचनेमध्ये जे व्यक्ती आहे, पदाधिकारी आहे, हे आमच्या सोबत आहे. आणि त्याचबरोबर दुसरी कंडिशन पॅरा 4 प्रमाणे की 2/3 जे सदस्य आहेत संसदीय पक्षाचे ते आमच्या सोबत आहे, हे त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे आणि पुढे हीच प्रक्रिया त्यांना राबवता आली पाहिजे. हे महत्वाचं आहे की मूळ पक्ष आमच्या सोबत आहे, कारण शेवटी मूळ पक्षातूनच राजकीय पक्षाचा जन्म होतो, पार्लमेंटरी पक्षाचा जन्म होतो. तर हे दोन्ही इंटरलिंक्ड आहे. दोन्हीकडे त्यांना फूट दाखवता आली पाहिजे. हं. एक मुद्दा त्या पत्रामध्ये असा उपस्थित केलेला होता, जे पत्र ठाकरे गटाकडून देण्यात आलेलं होतं, की सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की विधिमंडळ पक्षापेक्षा सुद्धा जो मुख्य पक्ष आहे तो महत्त्वाचा असतो. तर याचा काही उपयोग होऊ शकतो का ठाकरेंना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये? या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे अगदी सुप्रीम कोर्टाचं योग्य ऑब्झर्वेशन आहे, कारण मूळ राजकीय पक्ष हा महत्वाचा आहे आणि मूळ पक्षापासूनच संसदीय पक्षाचा उद्भव होतो. कारण त्याच पक्षाच्या तिकिटावर, ज्याला मूळ राजकीय पक्षाला कमिशनची मान्यता असते, इलेक्शन कमिशनची, त्याच प्रश्नावर ते त्यांच्या मान्यतेने चिन्हावर राजकीय पक्षाचे सदस्य लढतात. तर मूळ राजकीय पक्ष महत्वाचा आहे. धन्यवाद मॅडम. हं. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, एबीपी माझाला मार्गदर्शन केलं त्यासाठी.